दोषींना कडक शिक्षा देणार, जिथे असतील तिथून शोधून काढणार. पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर शहांचा इशारा. प्रकरणाचा तपास वेगानं करण्याच्या सूचना. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे. स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू, 30हून अधिक जण जखमी, तर 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले. इतर मृतदेहांची ओळख पटवणं सुरू. दिल्लीमधल्या स्फोटामध्ये व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन. उमर, आदिल, मुझम्मिलसह शाहीन आणि मुहिउद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं सबूत. I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता. डीएनए चाचणी करून कारमधील तो मृत प्रवासी डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार. दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर. शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी, तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरातीलही सुरक्षेमध्ये वाढ. मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित. ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा फटका. तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित. मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा. महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना. राज्यात सर्पकार परिस्थिती निर्माण. 3 साप, प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी परिस्थिती. सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत. उद्धव ठाकरेंचं महायुतीवर टीकास्त्र. पुण्यात पवारांची राष्ट्रवादी मविया म्हणूनच निवडणूक लढणार. महायुतीसह अजितदादांच्या राष्ट्रवादीशी कुठलीही युती होणार नाही. प्रशांत जगतापांकडून स्पष्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस. शिंदेंकडून सुनील राऊतांना फोन. राऊतांच्या प्रकृतीबाबत विचारणा.